जय दत्तगुरु क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या जायचे बघू आपण तो पण प्रयत्न करणार आहोत. परंतु कबड्डी खेळाडूंनी ऋतूच्या वेळेसला खूप काही दिलं. पुढं कबड्डी स्टार बनवलं. पहिला सीझन सुद्धा बघ घेतली ना गुजरात आणि आता तेलुगू टायटन्स मधला खेळतो. पण प्रचंड मेहनत घेतली. मी ठाण्याला त्याची 3-4 वर्षापूर्वी मुलाखत घेतली. पण त्यानंतर तो असा चार्ज झाला की शावा प्रतिष्ठान हा त्याचा स्थानिक संघ आणि सध्या कबड्डीमुळे त्याला मुंबई कस्टममध्ये जॉब मिळाला. अशा ऋतुराजचं आपण टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. कारण तुम्ही होत करू आहात या ऋतुराज तुम्हाला एक कान मंत्र देणार. फक्त 2 याचा नाही अबोल आहे पण खूप बोलताय मला माहिती आहे ना. तर होत करूसाठी तू जसं व्यायाम करतोस फिटनेस करतोस काय करतोस डोक्यात हवा अजिबात गेली नाही. अजूनही आपल्या फिटनेसवर लक्ष करतो. पुढे जाण्याचं बघा. ह्या टुर्नामेंट घेऊन छोट्या मोठ्या टुर्नामेंट घेऊनच प्लेअर मोठा होतो. कोणताही प्लेअर असू दे तो लहान घरापासून खेळत मोठा होतो. त्यामुळं ह्या टुर्नामेंट खेळल्या पाहिजे ह्या. आणि त्या तुमच्या मुंबई शहर असेल किंवा तुमचे आपल्या महाराष्ट्रासाठी असेल हे खेळत तुम्ही प्रो कबड्डीचं ध्येय हे करून खेळा. कारण की आता दिवस चांगले आहेत कबड्डीला. सगळं पब्लिक किंवा सर्व बघत असतात. आता ह्या छोट्या मोठ्या टुर्नामेंटचं लाईव्ह व्हायचं आणि लाईव्ह करण्यानंतर धन्यवाद मानलं पाहिजे की एवढं मोठं आपल्याला स्टेज दिलं. तयार ठेवायचे आहेत. धन्यवाद विजय क्लब. या ठिकाणी आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपलं शतशः आभार. विजय क्लब विरुद्ध विकास मंडळ आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार क्रीडांगण क्रमांक 1. क्रीडांगण क्रमांक 2 वर होणारा पुढील सामना अमर क्रीडा मंडळ काळाचौकी विरुद्ध गणेश स्पोर्ट क्लब वडाळा. अमर क्रीडा मंडळ काळाचौकी विरुद्ध गणेश स्पोर्ट क्लब वडाळा. दोन्ही संघांना विनंती राहील आपण आपले खेळाडू खेळले. विभाग अध्यक्षा माननीय अक्षदा तेंडुलकरजी या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळाचे राष्ट्रीय खेळाडू प्रमुख कार्यवाह श्री उमेश लांजेकरजी यांना विनंती आपण जय दत्तगुरु क्रीडा मंडळाच्या वतीनं अक्षदा तेंडुलकरजींचं या ठिकाणी शाल सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं एकत्रित स्वागत आणि आभार व्यक्त करावं. आपण त्यांचा स्वीकार करायचा. मंडळाच्या वतीने त्यांचा एकत्रित स्वागत आणि आभार व्यक्त होतो. या कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने जय दत्तगुरु क्रीडा मंडळ. त्यानंतर मुंबईच्या कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य श्री नितीन कदमजी या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री दिनेश चव्हाणजी ज्या दत्तगुरु मंडळाचे खेळाडू दिनेश चव्हाणजी यांना विनंती आपण त्यांचं दीपेश चव्हाणजी यांना विनंती आपण त्यांचं सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. श्री नितीन कदम. त्यानंतर प्रदीप मुखर्जी यांना विनंती आपण विनोद नाईकजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. प्रदीप श्री प्रदीप मुरकर विनोद नाईकजी. धन्यवाद अक्षदा मॅडम, ऋतुराज कोरवी, विनोद नाईक, निखिल कदम, अभिषेक गवाळेजी,
अजिंक्यजी आणि प्रतीक्षाजी या सर्व मान्यवरांचं मनापासून धन्यवाद. जय दत्तगुरु क्रीडा मंडळाच्या वतीने. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आदित्य मोकल आहेत, रुपेश चव्हाण, त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. या ठिकाणी जय दत्तगुरु क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या स्पर्धेला प्रत्येक दिवसाचा मानकरी आपण देतो. ते आम्हाला लाभलंय प्रणय तोडणकर यांच्या सौजन्याने. आणि खेळाडूंच्या वतीने खेळाडूंना राष्ट्रपुष्ट राहण्यासाठी, त्यांचं ब्लड वाढण्यासाठी एक आपला सर्वांचा फळांचा राजा आंबा म्हणून प्रत्येक दिवसाचा मानकरी आम्हाला हे आंब्याची पेटी लाभली प्रणय तोडणकर यांच्या सौजन्याने. आणि कालच्या दिवसाचा दिनांक 11/5/2022 रोजी झालेल्या सामन्यातून कालच्या दिवशी स्पेशालिस्ट आंब्याची पेटी आम्हाला प्रणय तोडणकर यांच्या सौजन्याने लाभली. अभिनंदन रोशन रॉय आणि धन्यवाद ऋतुराज कोरवी आणि मला. हे ऑडी ते वाचिम काय गार्डन मध्ये फिरतोय. दुसरा पुकार विजय क्लब दादर विरुद्ध विकास क्रीडा मंडळ प्रभारी क्रीडांगण क्रमांक 1. अमर क्रीडा मंडळ काळा चौकी विरुद्ध गणेश स्पोर्ट क्लब वडाळा. आपणासही दुसरा पुकार क्रीडांगण क्रमांक 2. विकेटच्या बरोबर हे आमचं यश आम्ही यशला पाठवलं नाही. नाव जायला पाहिजे.
व्यासपीठावर आपण जसं मॅचवर सुद्धा तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे. आमच्या सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून धन्यवाद. 3 दिवस त्यांची उपस्थिती सुद्धा प्रार्थनीय. क्रीडांक क्रमांक 1 जो सामना मध्यांतरापर्यंत श्रीराम क्रीडा मंडळ विश्वस्त मंडळ 17 एम प्रभादेवी सेवा मंडळ प्रभादेवी 12 एकूण 5 गुणाची आघाडी श्रीराम क्रीडा मंडळ विश्वस्त या संघाकडे. परत जय दत्तगुरू क्रीडा मंडळाची विनंती करणार मंडळाचे खजिनदार श्री गुरुनाथ साटमजी यांना विनंती करणार. राष्ट्रीय खेळाडू स्थानिक संघ त्यांचा HGS आणि व्यावसायिक ONGC असे सचिन कासारे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आपण यथोचित स्वागत आणि आभार. व्यावसायिक संघ श्री शशिकांत कोरगावकरजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन प्रणय तुकणकर प्रणय तोडकर यांना विनंती आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. मुंबई शहरचं प्रतिनिधित्व कर्णधार, महाराष्ट्र राज्याचं कर्णधार पद, आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रोच्या आमच्या कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ख्याती आणि मध्य रेल्वेमध्ये एक मोस्ट TC म्हणून असा मानाचा होता त्यांना या कबड्डी क्षेत्रामध्ये लाभला. शशिकांत कोरगावकर आणि लीलावती कोरगावकर यांच्या सुकन्या मेघाली कोरगावकरजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा यथोचित सन्मान आणि स्वागत होईल. मंडळाचे राष्ट्रीय खेळाडू विद्युत कोरगावकरजी यांना विनंती आपण शिवछत्रपती पुरस्काराच्या मानकरी आंतरराष्ट्रीय खेळाडू मेघाली कोरगावकरजी यांचं शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण यथोचित स्वागत आणि आभार व्यक्त करावं. या कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडू निर्माण करणारे आणि स्वतः एक राष्ट्रीय खेळाडू राहिलेले शिवशक्ती महिला संघाचे आमचे प्रशिक्षक आणि नेहमी प्रसिद्धीपासून लांब असणारे राजेश पाडावे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. अशा या महाराष्ट्र शासनाने त्यांना सन्मानित केलेल्या शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजेश पाडावेजींचं यथोचित स्वागत सन्मान करावं. या कुमारगट कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं जय दत्तगुरू क्रीडा मंडळाच्या वतीनं मंडळाचे अध्यक्ष निलेश सावंतजी यांना विनंती करणार. राजेश पाडावे सरांचं आपण शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान आणि स्वागत करावं. त्यांच्या समेत आमचे प्रमुख कार्यवाह उमेश लांजेकरजी आहेत, विद्युत कोरगावकरजी आहेत. शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी राजेश पाडावे.
क्रीडामंडळ प्रभारी आपण आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने संपूर्ण गणवेशात तयार ठेवायचे आहेत. आपणास तिसरा व अंतिम पुकार जो झालेला आहे याची आपण नोंद घ्या. क्रीडांगण क्रमांक 2 वरील सामना संपन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी होणारा पुढील सामना अमर क्रीडा मंडळ दादर प्रेक्षकांना कळकळीची विनंती आहे, कृपया आपण खेळाडूंचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करा, आरडाओरडा करू नका.
Yeah.